मैं लाऊंगा शिवाजी को असं म्हणत अफजल खान स्वराज्य बुडवायला निघाला। याआधी स्वराज्यावर बरीच संकट आलेली, पण अफजल खान नावाचं वादळ पहिल्यांदाच येत होतं। त्यामुळे शिवरायांनी राजमंडळाची ताबडतोब बैठक बोलवली। या बैठकीत बऱ्याच लोकांचे वेगवेगळे सल्ले आले। वयस्कर आणि अनुभवी मंडळीला तह करायचं होतं, कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्वराज्य आत्ताच्या स्थितीला इतकं मोठ्या शत्रूला सामोरे जायला तयार नव्हतं। तर तरुण पिढीचं असं मत होतं की आपला एक एक मावळा 100 गनिम कापेल, खानाची पार खांडोळे उडवून टाकू। पण ही दोन्हीही मार्ग बरोबर नव्हती, कारण खान जो महाराजांना मारायला किंवा पकडून विजापुराला न्यायला आलाय, तो काय तह करून शांत बसणाऱ्यातला नव्हता। आणि खानाशी उघड्या मैदानात युद्ध करणं इलॉजिकल होतं, कारण जर आपल्याकडे एक मावळा आहे तर त्यांच्याकडे 100 आहेत, जर आपल्याकडे 100 मावळे तर त्यांच्याकडे 1000। या सर्वातून महाराजांनी तिसरा मार्ग निवडला की खान आलाय तर त्याच्या मर्जीने, पण इथून कुठे जाणार का इथंच गाडला जाणार हे आपल्या हातात आहे। खानाला मारायचंच, पण गनिमी काव्याने। आणि इथून सगळा डाव मांडायला सुरुवात झाली। गनिमी काव्याचा पहिला नियमच हा असतो की आपल्याला अनुकूल आणि शत्रूला प्रतिकूल ठरेल असं रणक्षेत्र निवडणं। म्हणून या युद्धाची युद्धभूमी होती किल्ले प्रतापगड।